जय श्रीराम मित्रांनो. तुम्ही बॅचलर पोरांचं राहणीमान बघू शकता. बॅचलर मुलं कशी राहतात रूममध्ये हे सुद्धा बघू शकता तुम्ही. कसे बाहेर राहणं सोपं नसतं. एका रूममध्ये 5-5, 6-6 मुलं आम्ही राहत असतो. रूमचं भाडं आहे आमचं 1500 रुपये. त्याच्यामध्ये आम्ही वरती 4 मुलं आहे, खाली 4 मुलं आहे आणि एका रूममध्ये 2 मुलं आहे. असा आमचा बंगला आहे. म्हणजे भाड्याने घेतलेला आहे, आमचा नाही, भाड्याने घेतलेला आहे. तर एका बंगल्याचं भाडं आहे जवळजवळ 10 मुलांचं 15,000 रुपये भाडं येतं. लाईट बिल रूम मालकाकडे असतं आमचं. आमचं जे भाडं आहे ते कंपनी देऊन टाकते. पर हेड 1500 रुपये. BM लोकांना 2000 आणि स्टाफ लोकांना 1500 रुपये. बघू शकतो मी बॅचलर पोरांचं कसं अजून उठलेलं नाही काही मुलं. ऋषिकेश सोनवणे उठल्या मोबाईल ते येडं येले उठल्या मोबाईल बघत असतो. त्याच्यानंतर बाकीचे झोपलेले. एक जण उठलेला आहे अभ्यास करायसाठी. तो आता गेला आहे आंघोळ करायला. सकाळी 4 वाजता उठला होता तो. हा बघा आला तो आंघोळ करून आता तयारी. कारण त्याचं कॉलेज असतं सकाळी कॉलेज असल्यामुळे लवकर उठावं लागतं. आणि सकाळी उठून रनिंगला जात असतो तो आणि मी. रोज 2 किलोमीटर पडत असतो. पण आज पाऊस भरपूर चालू आहे. पण पावसातच पडालो. पूर्ण वरलं झालो दोघंजण. गार पाण्याने आंघोळ केली आणि थोडीशी अनिकेत फार्मसी करतोय. आणि बाकीचे जे मुलं इंजिनिअरिंगले आमच्या रूममधले आणि 2 जण डॉक्टर BHMS करत आहे. चला आम्हाला बी उशीर होतोय, ड्युटीला जायचं आहे. तसं ड्युटी आमची 8:30 वाजता असते. 8:30 वाजता रूममधून निघावं लागतं. 9-9:30पर्यंत ड्युटी चालू होत असते. व्हिडिओ एवढा खास नाही बनवता येत आम्हाला, पण नवीन हे ब्लॉगर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जसा असेल तसा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस बाकी काहीच नाही अपेक्षा तुमच्याकडनं. एवढीच अपेक्षा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.